तर मित्रांनो, स्वागत करते तुम्हाला तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर तुमका थंबनेलवरनं समजलं असतं ह्यो व्हिडिओ असतो आपल्या देवगड हापूसबद्दल. तर आम्ही आता हापूस आंबे भरून निघाला. बाकीचे आपल्या मोठ्या गाडीनं जातले पुणा बिना साईडचे, आणि जे मुंबई साईडकडे जाऊचे ते मी ह्या आपल्या गाडीत भरलंय. तर ह्या व्हिडिओत मेन म्हणजे तुमका समजतला की तुमका मुंबई आणि पुणा सोडून अजून खंय काय आंबे मिळतले. आंबो तुमच्याकडे येयला तुमका त्याची काय काळजी घेऊची कसा करूचा, आणि तुमच्या समोर पुन्हा एकदा आज आपण व्हिडिओमध्ये लाईव्ह आंबो एक रॅन्डम उचलतलाव आणि तुमका कापून दाखवतलाव की तो आतना कसो निघता तो. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता या व्हिडिओक सुरुवात करताय. ह्यो असो माल इलेलो असा ह्यो आज सकाळी काढून आणलेलो, आणि तुमका जर सांगितल्याप्रमाणे आता आपण ह्याच्यातनं बागेतनं काढून इलेले असाव आंबे. आणि तुमका सांगितलेला होता की बुधवारी गाडी आता ती आता भरूक आपण चालू करतलाव, तर आपण तुमका दाखवते. आणि ह्याच्या पुढची गाडी ह्या पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यावा. ह्याच्या जी पुढची गाडी ती शनिवारी असतली. पुन्हा स्वारगेट, कोथरूड, ह्या वारजे नाही, पिंपरी आणि सिंहगड रोड, आणि मुंबईसाठी भांडूप, विलेपार्ले, लालबाग, बोरिवली ह्या साईड का ऑफिस असतात आपले ट्रान्सपोर्टवाल्यांचे. तर ती गाडी आता शनिवारी असा. आणि तुमका एवढंच सांगतोय की तुमका तर माहिती आहे, यंदा प्रत्येकाक तर समजलं असताना कारण व्हिडिओतना म्हणा किंवा बातम्यांमधनं की यावर्षी आंब्यावर मोठा संकट इला असल्यामुळे 20 ते 25% फक्त उत्पादन असा. आणि ह्यो आपलो आंबो एक साधारण आपल्याक एप्रिलपर्यंत असं दाखवता. पुढे काय जर काय झाला तर आपल्याक तो मिळात, नाही तर काय मग एप्रिलपर्यंतच असा म्हणू शकतो आपण. तर तुम्ही ज्या दिवशी ऑर्डर देशाल, आता तुमका शनिवारचं सांगितलं मी, आता बुधवारमध्ये जी आज आपण भरतलाव पेटी आहे त्याच्यात पण कोणाची तरी ऑर्डर राहतली, कारण नंतर लेट ज्यांची ऑर्डर येईल त्यांची ऑर्डर समजा बुधवारी पूर्ण नाही झाली तर त्यांची शनिवार का पूर्ण होतली. म्हणजे ज्याची पहिली बुकिंग आहे त्याप्रमाणे आपण ह्या करतो. आणि मी तुमका एवढं सांगतो की फोन उचलू ह्या कारणानं मिळत नाही. मी आणि दादा फक्त दोघेच हे असतात, आणि आमका सगळा आंबो साफ करण्यापासून ते सगळं शॉर्टिंग करून त्याका पिकत घालू तर सगळा परत तुमचे नंबर असतात. हे तुम्ही ह्या टायमिंगला फोन केलास, मी बॉक्सवर खायच्या तरी नंबर टाकत असणार, मग तो नंबर चुकलो तर परत कितीतरी मोठा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा. व्हॉट्सअप का माझा रिप्लाय नाही इलो तर तो दिवसभरात कधीतरी येतलो, मग त्याप्रमाणे आपण पुढचा बोलू. पण नुसतं कॉलवर बोलूचा तुम्ही ह्या करू नको, कारण तर शक्य होत नाही. तर हे बघा, हे सगळे क्रेडिट बीट इलेले असत. आणि ह्यो आता आपण स्टॉक काढलेला होता. श्रावणी काय बघता, ह्या श्रावणी पण ऑर्डरच घेता. आणि ह्या बघा, ही आता पायरी आंबो. ह्यो पायरी आंबो आपण हिरवटच भरतो, कारण हिरवो आंबो कसो पायरी जर पिको भरलो तर तुमच्याकडे येत अगं तो जास्त पिकतलो. तर हे बघा, अकडी आडी टाकून झालेली असा साईडची. आता ही आपण थोड्या वेळानं आता भरूक सुरुवात करतलो. हे परत हे ओपन करूचे आहेत. आणि ह्या साईड का बघा, हे सगळे आता आपले बुधवारच्या एका संपतले आहेत. आणि जी शनिवारसाठी ती ही एक आडी आणि बाहेर ठेवलेली ती आडी तुम्ही बघू शकतास. आणि हा पेटी भरूचा काम चालू असा. आणि हे बघा, ही जी आडी आता तुमका आतमध्ये ही एक आडी दाखवली ह्या साईडची, आणि ही आडी ही शनिवारी तयार होतील. त्याच्यामुळे तुमचे जे काही ऑर्डर असतील ते लवकरात लवकर देवा. हे व्हिडिओ पडल्यानंतर बुकिंग ही चालू झालेली असते, आणि ऑलरेडी बुकिंग चालू आहे. त्याच्यामुळे फोनवर आमका बोलाक मिळत नाही, क्वचितच काहीतरी फोन उचलूक गावता, नाही तर ही कामात चालू असतात. काय शावनी, व्हॉट्सॲपवर तुमका मेसेज येत, पण तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवा, लगेच रिप्लाय नाही येऊ, जो लेट येईल. तर चला, आता आपण पेटी भरूक घेतलो ते पण तुमका दाखवते. आणि आज जाऊचे पुन्हा मुंबई सगळा असा बाहेर, अगदी संभाजीनगर असून दे किंवा लातूर, अकोला, सोलापूर सगळीकडे आपले आंबे जातात. त्याच्यामुळे तुम्ही जर तकडचे खायचे असाल तर लवकरात लवकर ऑर्डर द्यावा. प्रमाणे नाव टाकायचं काम असतं श्रावणीचं. आधी पाठवणार लिहू मेन. पाच डझनची पेटी तयार झालेली असा, आणि तुम्ही बघू शकतास. हे बघा, आणि तुमका दुसरा विषय सांगते, ह्यो जो विषय आहे ना, ह्यो खारीचो डाग असता ह्याचो, आणि आतमधले आंबो खराब होण्याचो काही एक विषय नसता. पण तुम्ही आंबो बघा, पनवेलाक जाऊची आणि श्रावणी तगडी पॅकिंग करता त्या साहेबांची 5 डझनची एक आणि 2 डझनची पायरी होती. आपण असेही देता, किंवा एक 5 डझनचा तुम्ही बॉक्स घेतास त्याच्यात 2 डझन पायरी, 3 डझन हापूस असेही आपण देतो. म्हणजे असं काही नाही की तुमका पूर्णच घेऊया, मिनिमम 2-3 डझन ऑर्डर असावी.
बाकी आम्ही तुमका कसे देतलो. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या समोर 2-3 प्रकारचे आंबे आम्ही कापून दाखवतलो की आपलो आंबो कसो असता तो. काय तुमका कोणच दाखवणार नाही काय. त्याच्यामुळे तुमच्या समोर लाईव्हमध्ये आम्ही दाखवतलो की आंबो कापून आतमध्ये कसो असतं, खाऊन टेस्ट करून सगळं दाखवतलो. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुमका श्रावणी एक पेटी भरलेली दाखवता. तर हे बघू शकता तुम्ही, आपण कसे आंबे भरलेले आहेत ते थोडेसे हिरवे आहेत, म्हणजे कलर फिरलो आमका अंदाज येलो हे कसे म्हणजे कसे निघू शकतो, चांगलेच निघतले. आणि हे बघा, त्यांना गेल्या गेल्या 2-3 आंबे तरी खाऊक मिळाक हवे असे हे आंबे भरलेले आहेत. आणि एकदम सगळे पिकता नाही म्हणून थोडे कलर येलेले आंबे भरलेले असतात बॉक्समध्ये. आणि इकडे आहे ना यो पायरी असा. तर असे पण कोणा खावे असतील ना तरी आम्ही म्हणजे ते देताव बॉक्समध्ये हे करून भरून देताव. तर कोणा हवे असतील ना आंबे तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलो असा. 2 नंबर असतले, एक संकेत आणि दुसरे नवनाथ. तर कॉन्टॅक्ट करू शकतास तुम्ही. आणि चांगले टेस्टी हां, ह्यो साली जो डाग आहे तो कायच विषय नसता, ह्यो फक्त वर असता, तो आतमध्ये कायच ह्याचो परिणाम झालेलो नसता. आणि तुमका एक विषय माहिती नसा, जो आंबो तुमका सगळे आंबे जर एकसारखे दिसतात ना, तुळतुळीत एकदम क्लिअर, तर 100% समजून जावं की गॅस चेंबरमधलो आंबो. त्याच्यात तो डाग पण ह्या होता, सगळा क्लिअर होता. पण असो आंबो आपल्या फॅमिलीक द्यायचो की नाही हे तुम्ही ठरवा. आपण एवढी धडपड कशासाठी करता. नॅचरल आंबो कसं, नॅचरल आंब्यात काहीच करूचं नाही, फक्त गवतात टाकूचा, फक्त वेळ जास्त घेता, तोच विषय. पण याच्यात तुमका केमिकल वगैरे काय नाही मिळतला. पण तुमका म्हणशाल माका एकदम प्युअर क्लिअर आंबो असतात, आणि तसो जो आंबो तुमका सगळे आंबे मिळतात, म्हणजे 2 डझन बॉक्समध्ये 24 आंबे जर तुमका क्लिअर दिसतात तर जरा फक्त सावधान. काल हे झाकलेले होते, आज त्याच्यातला वरचा सगळा गवत वगैरे आपण बाजूक करून हे केलं. आता हे बघा, एवढंसुच कलर इलर आपण पाठवतो कशा, कारण ट्रान्सपोर्टमध्ये ना जर ह्याच्यापेक्षा जास्त कलर इलो तर ह्यो एक साधारण आता 25-30% कलर इलेलो असा. तर ह्याच्यापेक्षा जास्त जर कलर इलो आणि आपण जर भरला आणि ट्रान्सपोर्टमध्ये हीट झाली तर तो आंबो खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे आता आपण हे असं पाठवतो. तुम्ही काय करू, जर तुमच्याकडे आंबो इलो की सगळे आधी पेटीतनं बाहेर काढायचे, कारण आंबो गरम झालेलो असतो. पिवळसर जे जास्त दिसतात ते एक खाली फडको असतो, ते बघा आम्ही कसं ठेवलं तसं फडक्यावर ठेवून द्यायचे. आणि जे हिरवट वाटतील ना ते परत बॉक्समध्ये भरून ठेवायचे. तर बघू शकताच हे बघा. आणि याकडे बॉक्स भरलो जाता. आता तुमका असा बघून काय समजत नसत, पुढचे जे 2 आहेत ना ते 5 डझनाचे पेटी आहेत, आणि ही जी असतात ही 6 डझनाची पेटी. आणि हो क्रेट ना जरा मोठं असतं. आपले जे पुठ्ठ्याचे बॉक्स येतात ना ते कट साईज येतात, पण ह्याच्यामुळे तुमका असं वाटत की सैल बसतात, असं काय विषय नाही. आणि हे बघू शकतात, ही असा 4.5 डझनाची पेटी. ह्यो आंबो मोठं येतात, साईज बघू शकताच तुम्ही. तर तसं पण कोणाक हवं असतात तरी पण आपण देतो. पण ह्यो फक्त आपण ऑर्डरवरच देतो मोठा फळ. या सगळ्या 275-300 ग्रॅम असा येतला फळ तुमका. ही जी आडी दिसता तुमका, हे आता पूर्णपणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आडी जे टाकलेले आहेत हे तुमका शनिवारी होतले. गाडी असतात आपली. आता पुढची गाडी पुण्यामधनं जर कोण तुम्ही व्हिडिओ बघतास तर पुण्यासाठी स्वारगेट, कोथरूड, पिंपरी आणि सिंहगड रोड हे 4 लोकेशन आहेत. या 4ही लोकेशनच्या तुम्ही आसपास जर काही राहतास तर तुमचे त्या ह्याच्यावर आंबे येऊ शकतात. आता ही प्रोसेस कशी आहे ती तुमका सांग. संकेत चालू केला. तर बघू शकतास तुम्ही, हय पण ते ऑर्डरच घ्यायचं काम चालू आहे हय पण बागेत पण. तर ही बघा, ही पेटी तुमका मगाशी दाखवल्याप्रमाणे ही 4.5 डझनाची पेटी असा, आणि हे 5 डझनाची ही 6 डझनाची पेटी असा. ही 4.5 फळ साईज बघा तुम्ही तेवढी मोठी. आता काढून दाखवणार नाही आम्ही तुमका, कारण ते सेट केलेले आहेत त्याच्यामुळे. आणि दुसरा विषय म्हणजे हे 3 जे पेटी आहेत हे 5 डझनाचे आहेत आणि ही 6 डझनाची पेटी आहे. आता पुण्यावाल्यांका समजला की पुण्यात तुमका खय काय आंबो मिळतलो तो. तर आता त्याच्यानंतर अजूनही तुमका सांगता येतं, तुम्ही ह्या ठिकाणपासून आज अहमदाबाद का येता, परत अंकलेश्वर, आनंद म्हणजे गुजरातमध्ये जागा असा, तर येता अंबाजी, बरोदा, परत भुज का येता, द्वारका, गांधीधाम,
जामनगर, पालनपूर, राजकोट, सोमनाथ, सुरत, वलसाड, वापी, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नाशिक. मुंबईत तर मिळतात. नाशिक, सातारा, शिर्डी, सोलापूर ह्या ठिकाणी येतात. अजमेर काय येतात आणि काय आहे, जयपूर, माउंट आबू, उदयपूर ह्या ठिकाणी पण येतात. बँगलोर, बेळगाव, हुबळी, हैदराबाद, दिल्ली, गोवा ह्या साईड काय हो आपलो आंबो येता. म्हणजे हे आता मी माका ट्रान्सपोर्टवाल्यांनी पाठवल्यानी की खंय खंय आंबो जाता तर आम्ही तुमका सांगतोय. संभाजीनगरमध्ये पण येता आणि तुमची पण जी काय लोकेशन असं ती सांगा तुम्ही, आपण जाता की नाही तर ट्रान्सपोर्टवाल्यांका विचारून सांगू. तर आता याच्यावर नावागालीची कामं होतली. 2 डझनची ज्यांका पॅकिंग होई आहे त्यांनी 2 डझनमध्ये घेऊ शकतास. 1 डझनची पॅकिंग होई त्यांनी 1 डझनमध्ये घेऊ शकतास. समजा ही 5 डझनची पेटी आहे, ह्याच्यात तुमका 3 डझन हापूस होया, 2 डझन पायरी होया, तरी पण आपण एकाच पेटीमध्ये तसं अरेंज करून देऊ शकता. पण तुम्ही ना ऑर्डर करताना ना कमीत कमी 2 डझन तरी करा. मिनिमम 2 डझन हा त्याची तुम्ही ऑर्डर द्यावा. म्हणजे 1 डझन पण आम्ही देता, पण त्या कसं होता म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे जास्त जाता आमका, त्याच्यामुळे मग तुम्ही 2 डझन तरी कराच. तर चला आता हे सगळं भरूक घेताव, काम करूक घेताव, त्याच्यानंतर तुमका दाखवताव. कारण तुमका बोललेलं होतं आधी आणि त्या व्हिडिओमुळे जी बुधवारी आज जी गाडी हा बुधवार 1 तारीख त्याच्यासाठी आता ही बुकिंग. आणि ह्याच्यानंतरची गाडी मित्रांनो लक्षात ठेवा, शनिवारी 4 तारीख त्या दिवशी पुन्हा मुंबईसाठी आणि सगळे जे तुमका आता सगळे मी लोकेशन सांगितले त्यासाठी गाडी असा. उद्या मुंबईसाठी गाडी आहे. बुधवार दिवशी मुंबईसाठी कधीही सांगा तुम्ही, तशी आम्ही अरेंज करून देऊ शकतो. मुंबई काही डेली आपले बस पण आहेत, त्याच्यामुळे आपण मुंबईची ही कधी देऊ शकतो. आता सगळ्या या भरून होऊ दे, त्याच्यानंतर तुमका दाखवतो. चाललो गो हा काम काय आहे तर बिमला तरी काम करता तकडे बघ. नाही तू पटापट पटापट. ही अकडची सपली, आता ही सपतली, त्याच्यामुळे तुमका बुकिंग करूक सांगण्याचा ह्या आताच. कारण कसं आंबो कमी असल्यामुळे ज्याची पहिली बुकिंग त्याका पहिली पेटी जाता. तुमका ही आडी संपलेली आहे, ही आता ही 2-3 पेट्यांमध्ये संपतली. त्या साईडचा आंबो संपलो, ज्याची पहिली बुकिंग त्याका पहिली पेटी मिळतली. ह्या लक्षात ठेवा आणि तशी बुकिंग करा. आडी घातलेली आहे तर ह्याच्यातलं आपण एक आंबो उचलूया आणि तुमका आता कापून दाखवूया. सावनी आंबो जरा दोन हात रँडम आपण एक आंबो उचललो. असंच धुवून घेतला. अजून एका जरा जाऊ होईल 2 दिवस काय गो. हो हां हां हां. पण तुमका दाखवूचा म्हणून कसा सुरी आज जायत नाही. सुरीक धार नाही त्या व्यवस्थित 2 दिवस जाऊ करू द्या आंबे. मी सांगले काय जाऊ नाही पण तो खराब निघता की चांगलं निघता तो समजान दे ना त्यांका. हे बघा एकदम नाही हेका घासून नाही कापायचा कधी, लक्षात ठेवा. बघू शकतास हे तुमच्यासाठी कापलो. आवडी काय घेतं मिळतला तरी पण गोडा. 2-3 दिवस जाऊ त्या आंब्यागत चांगलं पिका. थोडं आंबट गोडा. पण तुमका दाखवचं होता की हे बघा ह्यो आंबो कोणत्याच प्रकारे आतमध्ये पांढरो डाग नाही की खराब नाही. काय संकेत होय की ना. क्लोजअप घेते कशा माहिती आहे हा दिसता ना. शावणी सालाबाद प्रमाणे पारामी देते का ते कधी जरा असं काय का तर पारामी घेऊन पळायला गय. पारामी शावणी बरी खाता आणि म्हाका पारामीत द्या म्हणता. कसा माहिती आहे करा म्हणजे शावणीचा बरोबर आहे, पारामीतच जास्त आंबो असता. पारामी आंबट होती मी सांगलेलं वेळ लागतो बरोबर. त्यांना सांगलंय मी तुमका अंदाज घेऊन कापा. 2 दिवस जाऊ होते ना, पण माझं गोड होतो. आपण दाखवू मागचा उद्देश काय की आंबो आतना चांगलोच असा. कारण आपण कसे व्यवस्थित तयार झाल्याशिवाय आंबो काढतच नाही. त्याच्यामुळे आता फक्त मी ह्यो 2 दिवस जाऊ कळतो. मी तुमका कापतानाच सांगलंय की ह्यो आंबो 2 दिवस अजून जाऊ कळते. पण तुमका व्हिडिओ दाखवूचा, लाईव्ह दाखवूचा, अनकट दाखवूचा म्हणून आम्ही तो व्हिडिओ तुमका सरळ एक आंबो एक रँडमली उचलला आणि तो कापून दाखवला.
तर चला तुमका जे नंबर दिसतं त्याच्यात ह्या करा. आमची अजून आंबा भरणं चालू आहे, कारण आज असा 1 तारीख पुन्हा संभाजीनगर सगळे बाहेरचे सगळे असे आंबे असतात जावचे, त्याच्यामुळे जरा गडबड. अगो आंबट आणा मग टाकून दी. आंबटा म्हणून का टाकून देऊ हा महाग किती असं माहिती आहे ना, लोक घेतात त्यांना चांगलंच माहिती आहे. आपण आपल्याची किंमत करू काही आम्ही आंबट टाकून देऊ हा. बरोबर, शाबास. मी बघी होते तू काय बोलतोस ता. बघा ह्या 5 डझनचा फळ असा, ह्या बघा सॉरी 5 डझन नाही 4 डझनचा फळ असा. कोणाक हवा असा तर लगेच बुक करा, कारण ठराविकच क्रेट आहे. ते बघा 1 नंबर फळ, हा बघा त्याच्यात लिहिलेला 1 नंबर. त्याच्यामुळे जर कोणाक हव्या असतात तुमचं दाखवतोय परत. आणि एक रँडमली आंबो उचलून, हे सालीवरच्या डागांचा काय नसता. 1 नंबर फळ कोणाक हव्या असतात तर लगेच बुक करा. इकडे सगळी तुमची ऑर्डर, तुमच्याकडे जे आंबे येणार ती ऑर्डर चालू आहे. आणि जो फोन आम्ही रिसीव करत नाही आम्ही तुमका सांगते, कारण ह्याच्यावर नंबर टाकूचे असतात. आणि प्रत्येकाची ऑर्डर अशी नसता की बाबा 5 डझनची पेटी. काय कस्टमरची ऑर्डर अशी असता की 5 डझनची पेटी, त्याच्यात 3 डझन हापूस, 2 डझन पायरी, असे वेगवेगळे ऑर्डर असतात. मग जर थंय चुकला ना तर मग तो कस्टमर आमका शिवी घालतलो की आम्ही सांगला काय आणि ऑर्डर दिलास काय. म्हणून मी हे फोन रिसीव करत नाही. फोन नंबर जे दिलेले आहेत तो 1 नंबर माझो असा, 1 नंबर आमच्या भाऊजी म्हणजे नवनाथ यांचो असा. तर तुम्ही दोन्ही याच्यावर मेसेज करा, कॉल करा. कॉल रिसीव होत आहे म्हणून मी तुमका सांगतोय की घाबरा नको, हे जेन्युअनच नंबर आहेत. तुम्ही व्हॉट्सअप का मेसेज करा. व्हॉट्सअपवर पण मेसेज लवकर येऊचो नाही. ह्या सगळं काम आटपून जेव्हा काही वेळ मिळतं तेव्हा आम्ही तुमका मेसेजवर रिप्लाय देतो. कारण हे आता हे बघा हे भरणार, हे परत ट्रान्सपोर्ट का नेऊचे, ट्रान्सपोर्टवाल्यांच्या थंय बिला करूचे, थंय नंबर चुकता नाही, हय लिहिताना नंबर चुकता नाही. कारण एक जरी नंबर चुकलो तरी ती तुमका पेटी मिळाक खूप त्रास होतलो. कारण तुम्ही कसं तुमचं एकट्याचा विचार करता, सो माका सगळ्यांचा विचार करूचो लागता. तुमच्याकडे एक तुमची पेटी असता, माझ्याकडे 100-150 पेटी असतात. तर त्याच्यामुळे तो एक विचार करूचो लागतो. त्याच्यामुळे तुम्ही पण समजून घ्यावा, नंबर आपलोच हा. आणि इवन आपण 4 वर्षापासून सेम नंबर, असा पण नाही की नंबर चेंज होतलो किंवा काय होतलो. त्याच्यामुळे जरा फक्त समजून घ्यावा. फोन करू नको, व्हॉट्सअप का मेसेज टाका. व्हॉट्सअप का तुमका सगळा रेट बीट सगळा डिस्काउंट आपण त्याच्यावर बोलू. आणि हे बघा लवकरात लवकर शनिवारी गाडी असा, शनिवारच्या गाडीसाठी लवकरात लवकर ऑर्डर द्यावा, मोठी ऑर्डर द्यावा. आणि हो आपला जो देवगडचा राजा आता तुमच्या घराकडे तुमची जर ऑर्डर जास्त असतात ना तर तुमका डिस्काउंट पण मिळात. येऊचो टाईम झालो आणि अजून आमचा काय भरूनच झाला नाही. एवढासाच भरून झाला, अजून भरूचे आहेत. एक साधारण 50-60 पेटीज भरून झालेले आहेत. अजून आता भरणार. त्याच्यानंतर आज जेव वाजतले आमका 3च. तर चला मित्रांनो, मी तुमका तुमचा नंबर येऊ प्रत्येक जो माका व्हॉट्सअप का मेसेज करता मी त्याचा नंबर सेव्ह करून ठेवतो आहे आणि तो ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲड करतो आहे. जेणेकरून काय जे बदल असतील त्याच्याबद्दल, आंब्याबद्दल काय जे अपडेट्स असतील ते तुमका त्याच्यावर वेळोवेळी मिळत जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की कधी गाडी खायच्या साईड का कधी गाडी त्या सगळा तुमका ब्रॉडकास्ट लिस्टवर मी टाकत जातलं. त्याच्यामुळे तुमचा नंबर सेव्ह होतलो व्हॉट्सअपचो. आणि पुन्हा एकदा सांगते मित्रांनो की कॉल करू नको, कॉल खरंच उचलूक मिळत नाही हो. व्हॉट्सअपला तुमका लेट रिप्लाय मिळत पण मिळणार 100%. तर चला ह्यो व्हिडिओ हेच संपवत आहे. सगळ्या भरून आता ह्या गाडीत भरणार आणि घेऊन जाणार ट्रान्सपोर्टवाल्यांकडे. चला ते भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू. आणि जास्तीत जास्त ऑर्डर पण द्यावा.